हाय फ्रेंड्स, मी आज बनवते आहे बडीशोपचे सरबत। तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। मी सरबत करण्यासाठी 50 ग्रॅम बडीशोप घेतली आहे। आता आपण ही बडीशोप तव्यावर गरम करून घेणार आहोत। आपल्याला थोडी ही भाजून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये मी 8 ते 10 इलायची टाकते। हे सरबत आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। आता आपण हे थंड करण्यासाठी ताटात ठेवणार आहोत। पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी बडीशोप भाजली आहे। त्यानंतर आपण यामध्ये चार मिरे घालतो आहोत। 1 टेबलस्पून खसखस आणि 100 ग्रॅम खडी साखर ऍड करतो आहोत। आपल्याला हे मिश्रण आता मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे। आपण हे बडीशोपचे प्रीमिक्स 2 प्रकारे पण बनवू शकतो। एक पाण्यातून पण हे सरबत होऊ शकतं आणि दूध टाकून पण। तर तुम्ही पाहू शकता, मी दोन्ही प्रकारे तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आता आपण हे मिश्रण मिक्सर मधून ग्राइंड करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही, आपलं बडीशोपचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। हे बडीशोपचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। तर हे आपण 6 महिन्यापर्यंत वापरू शकतो। तर आधी आपण आईस क्यूब टाकून घेऊया। त्यानंतर फ्रीज मध्ये ठेवलेले थंड दूध, आपण हे बडीशोपचं प्रीमिक्स टाकूया। 1 ते 1.5 चमचा। आता आपण यात 1 चमचा सब्जाचे बी ऍड करतोय। ते पण आपण छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। सरबत खूप छान तयार झालेला आहे। चवीला पण खूप छान लागते। आता आपण हे दुसऱ्या पद्धतीने सरबत बनवतो आहोत पाण्यातून। त्यासाठी मी थंड पाणी घेतले आहे 1 ग्लास। पाण्यात आपण 2 चमचे बडीशोपचं प्रीमिक्स टाकतो आहोत। हे आपल्याला छान मिक्स करायचे आहे। आता आपण यात 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकतो आहोत। ते पण आपण छान मिक्स करणार आहोत। आता आपण यात 1/2 चमचा लिंबाचा रस ऍड करतो। काळं मीठ घालणार आहोत। 1 चमचा भिजवलेला सब्जा, अशा पद्धतीने आपण 2 प्रकारे सरबत बनवले आहे। एक पद्धत म्हणजे दूध टाकून बनवलंय सरबत आणि दुसरं पाण्याने। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।